हाय नमस्कार सगळ्यांना. गुड मॉर्निंग. तुम्ही म्हणता ना अशी मॉर्निंग, एक दिवस इकडं एक दिवस तिकडं. काल लग्नाला गेलतो आणि आज शुभ्रा चालले इथे खेळायचं. शुभ्राला पण घेऊन जायचे. शुभ्रा, मी, ही आणि अजून 2 जण आहेत. असं आम्ही 5 जण कुठेतरी चाललोय. बॅग पॅकिंग करून टाकली. म्हणलं काढायचं छान असा व्हिडिओ. कसं व्हिडिओ काढल्यावरती शुभ्रा जर्किंग तिला घालायचं, डोक्याला वार लागते. एक थोडं 25 किलोमीटर गाडीवर जाणार आहे. तिथनं पुढं बघचालच तुम्ही व्हिडिओ बघा, त्याच्यात कळलं कशाने जाणार आहे काय करून. तर चला आपला स्वयंपाक आणि भाजी चपाती पण घेतली आहे मी. भात शुभ्राला घ्यायचा आहे. कुकरला भात शिजाय टाकला, त्याच्यामध्ये आमचा गॅस संपला. सगळे एकदमच दूध तापवलं, भांडी घासली, कपडे धुतली, म्हणजे सगळं आवरलं जेणेकरून आईला लोड येऊ नये 2 दिवस. आता इकडं चपाती आणि भाजी उघडी केली, म्हणलं तुम्हाला दाखवण्यासाठी. झाकून ठेवायच्या. आता 12-13 चपात्या केल्या, 2 भाकरी केल्या. नंतर बटाट्याची छान अशी मोकळी एकदम भारी भाजी केलेली आहे. छान म्हणजे एवढ्या भाज्या ज्या आहेत ना त्याच्यात ही लय भारी भाजी. तुम्हाला दाखवते ती भाजी, पण पातळ काही नेता येत नाही. आणि डब्बा भरून वगैरे झालं, सगळं झाले. आता ती येतात कवा. ही गेल्यात रानात, ती पण यायच्यात आहे. अशी बनवली मस्त. कांदा, जिरी, मसाला, मीठ, कोथिंबीर, शेंगदाण्याचं कूट, मटण मसाला घरकुल थोडं थोडं टाकलंय. जे आहे तर आपल्याकडे धना पावडर, म्हणजे थोडं थोडं मसाला ती जास्त. आता मी अगोदर पळीत अडकून आले, झाकून ठेवलं. मस्त बाजरीची भाकरी घेतली आहे. एक आईनला एक करून ठेवली, एक सोबत घेतली. 5-6 भाकरी घेतल्या, 5-6 चपात्या घेतल्या, एक भाकर घेतली. इकडे शुभ्रा चालले, तिला आवरायचे. तिचे कपडे ठेवल्यात काढून टेबलवर घालायला. हो का, माझं आवरून झालं, तिच्या पप्पांचं राहिले. कपडे काढून ठेवल्यात, तिला घालायचे कपडे. बा कुठं जाणार आहे तू आज? नवीन कपडे घालून कुठं जाणार आहे? इकडे बघ, कुठं जाणार आहे? तिचं आवरून तिला गन पावडर करून ठेवलंय. तिला कपडे घालायची, डोकं विचरायची, जास्त काय नाही. आणि निघायचं. चप्पल आणली होती त्या दिवशी, तिला फिरायला जायला तर आणली. शॉपिंग थोडी, लय नाही पण थोडी. तर व्हिडिओ आई गेला गुरांकडं. आई तोपर्यंत येते. काय झालंय, 2 वाजता आम्हाला राईट पोचावं लागेल. आणि आता वाजले ते 11:15. 12, 1 आणि 2 3 तास टाईम आहे आमच्याकडं. 3 तासात आम्हाला काही करून पोचावं लागेल, नाही तर मग उद्यावरच जाईल डायरेक्ट. कसं लेट झालं ना जमत नाही. ही काय म्हणजे स्वतःची गाडी असल्यावर माणूस 5-10 मिनटं उशिराने जातं, पण दुसरं असल्यावरती नाही जाता येत. समजा म्हणजे 4 व्हीलर आणि 2 व्हीलर ह्या 2 गाड्या असल्या की आपण एक 15 मिनटं उशीर केला, 5 मिनटं उशीर केला तरी चालतो. पण विमान, अजून ही काय म्हणतात त्याला, रेल्वे आणि बस. विमान, रेल्वे, बस हे 3 आहेत ना, हे टायमालाच लागतात. आणि ह्या 3 पैकी एकातच आम्ही चाललोय. तुम्हाला तो गाडीत व्हिडिओ दाखवायचा आहे. लय लांब नाही, जवळ चाललोय. इतक्या पण लांब नाही, इतक्या पण जवळ नाही, जसं अंतर. आणि खूप दिवसातून चालले. माझं लग्न झालं ना त्याच्यानंतर मी एकदा गेलते, त्याच्यावर गेलेच नाही, डायरेक्ट शुभ्रा झाल्यावरच. तर असू द्या, माझं सगळं आवरून ठेवलं. कसं बाया माणसाचं आवरत नाही, सगळे मग म्हणतात उरका उरका, पण आमच्यात सगळं उलट आहे. मी आधी सगळ्यात आधी माझं आवरून घेते सगळं. सकाळी लवकर उठली होती, लवकर तरी उठायला 6:30 वाजले होत्या. 6:30 वाजता उठल्यापासून 10 वाजेपर्यंत झालं का, भात थोडा थंड करून डब्यात भरून घेते आणि मग झालं. तर असू द्या, बाय सगळ्यांना. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा. आहे काल लसूण लावला, लसूण लावून झाल्यानंतर ना लग्नाला गेलो. लग्नाचा व्हिडिओ पण सोडायचा आहे. आणि मग नंतर ती झाल्यावरती आता अजून कुठेतरी चाललो आहे. बॅग भरून ठेवली आहे, बॅगमध्ये कपडे वगैरे, जेवण, डब्बा, बाटली सगळं त्याच्यातच आहे. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. आणि बाय बाय सगळ्यांना. आणि ओळखता आलं तर समजा एक हिंड असते ना की बाबा तुम्ही पुण्याला चाललाय, मुंबईला चाललाय, नाशिकला चाललाय, कुठं चाललाय, असं कोणी सांगल. ज्याचा ठोका चांगला लागल तर लागल. तर असू द्या, बाय बाय.